वाटसरू. लेखक व्यंकटेश माडगुळकर. मध्यानरात्रीचा काळोख चौफेर दाटून राहिला आहे. घोघाट पाऊस सारखा कोसळतो आहे. मधूनच लख्खन वीज चमकते. आसपासचे भयान रान, लहान टेकड्या, झाडे झुडपे, गढूळ पाणी सारे क्षणभर दिसते आणि पुन्हा काळोख, सारखा पाऊस. अशा रानातही एका बाजूला एक झोपडी आहे. त्यात उजेड दिसतो आहे. त्यातून पिवळा तांबडा उजेड बाहेर आला आहे आणि पावसाने भिजून इकडे तिकडे पसरला आहे. काळोखातून आणि पावसातून कुणी वाटसरू उजेडाच्या अनुरोधाने झोपडीकडे येतो. दाराशी पाणी साचून डबके झालेले आहे. त्यात त्याचे पाय वाजतात, पाणी उडते. भिजून काकडलेल्या स्थितीत तो झापाशी उभा राहतो आणि घाईने हाका मारतो. कुणी कुणी ऐकात? कुणी ऐकात? मी वाटसरू आहे, वाटसरू. जरा निवारा मिळेल का हो? तशा रानात, भयान वातावरणात अनोळखी प्रवाशाचे बोलणे मोठे चमत्कारिक वाटते. आतून आवाज येत नाही. काही वेळ वाटसरू कानात जीव आणून आत काही हालचाल होते का ते बघतो आणि मग 2 पावलं पुढे सरकतो. भिजून सुरकुतलेल्या बोटांनी तोंडावरचे पाणी पुसून टाकतो आणि पुन्हा म्हणतो, कुणी ऐकात? अहो जरा मला आत घेता का? या खेपेला त्याचा आवाज मगापेक्षा चढलेला आहे, तरीही आतून आवाज येत नाही. दारावर वाजवले पाहिजे ही जाणीव वाटसरूला होते, पण बांबू, निरगुडीच्या फोका आणि असेच काही बाई यांनी तयार केलेले ते दार, त्यावर कसे आणि काय वाजवावे? आसपास दगडतोंडा सापडेल म्हणून तो अस्वस्थपणे इकडे तिकडे बघतो, पण पाणी साचले आहे आणि त्यावर पावसाचे थेंब पडत आहेत या वाचून त्याला दुसरे काही दिसत नाही. कपाळावरून, नाकावरून पाण्याचे ओघळ त्याच्या ओठांवर उतरत आहेत. त्यांचा घुटका घेऊन तो पुन्हा ओरडतो, अहो दार उघडा, दार दार उघडा, आणि पुढे होऊन झाप धरून हलवतो. मग मात्र आतून आवाज येतो. बारीक किनरा आवाज येतो. कोण आहे? फटीतून आत बघण्याचा प्रयत्न करीत वाटसरू उत्तर देतो, अहो मी वाटसरू आहे. रस्ता चुकलो आहे. पाऊस थांबेपर्यंत मला निवारा पाहिजे. झोपडीत जागा नाही. छे छे, असं म्हणू नका हो. मी काही रात्रभर राहणार नाही. पाऊस थांबला की जाईन लगेच. होय, पण आत मुंगी शिरायला वाव नाही. माझ्या शेळ्या, मेंढ्या, गुरंढोरं, कुत्री, कोंबड्या यात कुठे येशील? कुठं बसशील? अहो बसेन हो कुठं तरी. दार तरी उघडा. भिजून भिजून मोड यायला लागलेत माझ्या अंगाला. वाटसरू अधीर झालाय, पण आतून बोलणारी बाई मात्र भारीच थंड आहे. ती अजून दार उघडायला तयार नाही. अहो उघडा की. तुम्ही बाई माणूस, एकट्याच दिसतात. पण घाबरायचं काही कारण नाही. अहो मी चांगला माणूस आहे. चोर, दरोडेखोर कुणी नाही. मग आत हालचाल होते. दाराकडे उठून येत ती बाई फणकाराने बोलते, आसपास 10-5 कोसात गाव नाही, अशा जंगलात वस्ती टाकून राहिलोय. ते काय चोर दरोडेखोरांच्या भीतीनं होय रे? बाई असले म्हणून काय झालं? मनगट धरलं तर तुझ्यासारखा जवान जागचा हलवू नाही देणार. आणि ती दार उघडते. वाटसरू आत जातो. झाप पुन्हा बंद करून बाई परत फिरते आणि काहीही न बोलता जाळा शेजारी जाऊन बसते. दाराच्या पुढं एका बाजूला भला मोठा ओंडका पेटत ठेवलेला आहे. त्याच्यावर मांडव केला आहे. अर्धवट ओले असे कपडे त्या मांडवावर टाकलेले आहेत. काही वेळाने मान फिरवून ती म्हणते, अंगावरची ओली कापडं काढून मांडवावर टाक सुकायला आणि जाळाशी येऊन बस. मेहरबानी. क्षणभर वाटसरू गोंधळ लागत होतो आणि मग अंगातला जाड अंगरखा काढतो आणि मांडवावर जिथे धुरकुटलेले अनेक कपडे आहेत तिथे टाकतो आणि खाली बसतो. ओल इतकी झालेली आहे की बसण्या झोपण्यासाठी जाळाच्या बाजूंनी फळ्या टाकलेल्या आहेत. बाई आता त्याच्या समोर आली आहे. धुरातून त्याला तिचा नीटनेटका चेहरा दिसतोय. निर्विकारपणाने ऊब घेत ती बसली आहे. तिच्या पाठीमागे भिंतीवर टांगलेल्या फळीवर 2-4 कोंबड्याही अंगाचा संकोच करून बसल्या आहेत. या पाखराच्या अंगाला मोठा गमतीदार वास येतो आहे. वाटसराला तो जाणवला. कोपऱ्यात एक भले मोठे कुत्रेही अंगाला वेढा देऊन बसले आहे आणि आत आणखी जागा दिसते, पण उजेड इतका अपुरा आहे की तिकडे काय आहे हे दिसत नाही. बहुधा तिकडे शेळ्या आणि गाय असावी, कारण शेळ्यांनी नाकाने केलेला आवाज आणि गायीची बसण्यासाठी झालेली धडपड ऐकू आली. शिवाय तिकडून शेळ्यांच्या मुताचा
गाय बैलांच्या शेणाचा वासही येतोय. काहीतरी बोलले पाहिजे म्हणून वाट सुरू पुटपुटतो. मेहरबानी झाली बाई. रात्रभर या पावसात भटकत हिंडलो असतो तर सकाळपर्यंत माझा मुडदाच दृष्टीच पडला असता कोल्ह्या लांडग्यांच्या. बाई थंडपणाने म्हणते, रात्र आणि आबाळ बघून शहाणा माणूस बाहेर पडला नसता. खरं आहे, पण जरुरीचं काम होतं. म्हटलं काय होते, जाऊ झपाट्यानं. पण गाठलं वाटेत पावसानं. बॅटरी होती जवळ, तीही बंद पडली. काय करणार. जरा बरं वाटलं, अंगात ऊब आली. माझ्यापाशी कोरडं नेसायला द्यायला काही नाही. नसू द्या हो, पॅन्टबद्दल म्हणताय ना, ती सुकेल. सुकलीसुद्धा असेल या उभेनं. शहरगावचे दिसता. हो, नाही म्हणजे आहे इथलाच लिंबुणीचा, पण नोकरीला आहे साताऱ्याला. एसटीत आहे. फार वर्षातून येतोय गावाकडे. काय करणार हो, अगदी आडवळणी गाव. वाहन नाही की काही नाही. संध्याकाळी उतरलो स्टेशनवर. लांब चालायचं आहे तुम्हाला अजून. हो, रस्ताच चुकला ना. आता दिसायला लागलं की जाणार. बाहेर पाऊस अद्यापही कोसळतो आहेच. वाटसराच्या अंगावरची पॅन्ट आता हडकली आहे. समोर बसलेली बाई आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे चमत्कारिकपणे बघते. वाटसरू चुळबुळ करतो. बाकी या असल्या रानात तुम्ही एकट्या राहता हे विशेष आहे. एकटी का, धनी आहेत की. आहेत. मग आज कुठं परगावी गेलेत काय. नाही, आहेत. आत खाटल्यावर झोपलेत. असं का, तरी मला वाटलंच. मग जड आवाजात बाई आणखी खुलासा करते. झोपलेत. ज्या झोपेतनं कधी जाग येत नाही अशी झोप लागली आहे त्यांना. वाटसराचा चेहरा एकदम बदलतो. म्हणजे आज दिवस बुडायच्या वेळेला जीव सोडला त्यांनी. अरे बाप रे, किती थंडपणाने ही गोष्ट सांगितली या बाईनं. वाटसरू चमकतो. क्षणभर काय बोलावे हे त्याला कळतच नाही. आतल्या अंधाराकडे आणि बाईच्या तोंडाकडे एक दोन वेळा तो बघतो आणि मग म्हणतो, चमत्कारिकच प्रसंग आहे. मग बाई सुस्कारा सोडून उठते आणि दिवा उचलून आत जाते. ती पाठमोरी चालताना प्रकाश पुढे पडतो आणि समोर भिंतीशी टेकून टाकलेली खाट दिसते. त्यावर माणूस झोपला आहे आणि त्याचे पांघरूण सारखे करून बाई परत फिरते आणि कंदील ठेवून पहिल्या जागी बसते. काही वेळ कुणीच बोलत नाही. मग वाळलेल्या ओठांवरून जीभ फिरवून वाटसरू म्हणतो, पण त्यांना तसं ठेवून आत्तापर्यंत तुम्ही बसलात. मग काय करणार. पाऊस हा असा चिमदार लागलाय. मी एकटी बाई माणूस, काय करणार. तरी काय झालं, तू असतास माझ्या जागी तर काय केलं असतंस. आणि त्यांचं माझं सरळ नव्हतं. आपल्या मुडद्याला बायकोनं हात लावलेला त्याला खपणार नाही. काही वेळ पुन्हा शांतता पसरते. ते भयान रान, ती झोपडी, त्यातली चेटकीसारखी दिसणारी बाई आणि तिच्या नवऱ्याचा मुडदा. वाटसराच्या अंगाची थंडी कुठल्या कुठे पळते. उगीच तो हाताचे तळवे चोळीत राहतो. बाई बोलते, तू धाडशी दिसतोस. नाहीतर संध्याकाळी लिंबुणीला जायला निघाला नसतास या वाटेनं. यावर वाटसरू केवळ चमत्कारिक हसतो. जाळापुढं धरलेल्या पायांची बोटे हलवतो. बाई विचारते, थंडी गेली का अंगातली. तंबाखू ओढतोस का. ओढतो, पण सिगारेट आणल्या होत्या, भिजून गेल्या सगळ्या. धन्याची चिलीम आहे, देऊ का. वाटसरू तत्परतेने म्हणतो, नको नको, तशी काही जरुरी नाही. आणि चिलीम ओढायला तरी जमणार कशी. छे छे, काही जरुरी नाही. आपल्या या घाईच्या खुलाशावर बाई गालातल्या गालात हसली असे त्याला वाटले. भिंतीवर हलणाऱ्या सावल्या, दगदगीत पेटलेला ओंडका आणि जनावरांचे मोठमोठ्याने घोरणे हे सगळे वाटसराला नव्यानेच जाणवू लागले. बाहेर पावसाची झड कमी झाली. घोंगावणारा वारा आणि बेडकांचे ओरडणे स्पष्ट ऐकू येऊ लागले. डोळ्याला डोळा देऊन बाई अजून बसूनच आहे. तिने जांभई दिली नाही की आळस दिला नाही. वाटसरू उगाच बसण्याची तऱ्हा 4-2 वेळा बदलतो. इकडे तिकडे बघतो आणि मग धीर करून बोलल्यासारखा तो बोलतो, पण हे घरात असं झाकून ठेवून स्वस्त बसणं बरं नाही. नाही हो, पण काय करणार. उजाडल्याशिवाय काय करणार. रात्र किती झाली आहे कोण जाणे. पुन्हा बाईला काय वाटते कोण जाणे. ती म्हणते, झोप आली असेल तर हो फळीवर अडवा. कोंबडा आरवला की उठवते तुला.
छे छे, अशा परिस्थितीत झोप? वाटसराच्या डोळ्यात बघत बाई विचारते. का, भीती वाटते तुला? भीती कसली? मेलेलं माणूस काय करणार? हा, धीट दिसतोस. तसं काही नाही, पण भिण्यासारखं काही नाही त्यात. या प्रश्नोत्तरानंतर पुन्हा दोघेही गप्प राहतात. बाहेर पाऊस साफ उघडला आहे. रात्रीला काही वेगळाच रंग आलाय. बाई एकाएकी काही आठवल्यासारखे करून म्हणते. वाटसरा, तुला निवारा दिला, मला जरा मदत करशील? हो, सांगा की. त्या पलीकडच्या डोंगरात माझा भाऊ राहतो, त्याला मी घेऊन येते, तर इथं बसशील? क्षणभर विचार करून हलक्या आवाजात वाटसरू म्हणतो. हो, बसेन. तुला भीती नाही वाटायची? भीती कसली? मेलेल्या माणसापेक्षा निरुपद्रवी अशी वस्तू आहे का दुसरी? धीट आहेस. हे बघ, तू इथे जाळाशी बैस. पाहिजे तर ही इथे कोनाडात धण्याची चिलीम आहे, तंबाखू आहे, ओढ. झोपू मात्र नकोस. मी आता जाऊन येते. हा. आणि खरोखरच ती बाई निघते, दारापाशी जाते. बाई, काय रे? मी म्हणतो, तुम्ही कशाला जाता अशा काळोखात? मीच जातो ना, मला सांगा वाट. बाई हसते. वाटसरा, वाट चुकून इथं आलास आणि आता पुन्हा कुठं बाहेर जातोस अंधारात? तुला माझ्या भावाची झोपडी सापडायची नाही, माझ्या पायाखालची वाट आहे. बघ तरी आता, हरणासारखी जाऊन लगेच माघारी येते. जाऊ. आणि खरोखरच त्या अनोळखी चुकलेल्या माणसाला प्रेताच्या सोबतीला ठेवून ती विलक्षण बाई निघून जाते. कान फडफडवीत ते कुत्रे तिच्या मागं जाते. ओणक्या शेजारी वाटसरू एकटाच राहिला. काही वेळ निघून गेला. वाटसराने मागे वळून बघितले नाही. जाळाकडे टक लावून तो उगीच बसलाय. पण आत बाहेर होणारे सूक्ष्म आवाज सुद्धा त्याचे कान टिपत आहेत. कपाळाशी घाम लागला आहे आणि छातीचे ठोके जलद पडत आहेत. वरचेवर आपला एक हात तो पॅन्टच्या खिशात घालतो आहे. झोपडीत कुठेतरी पाणी गळत आहे. त्याचा टिप 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 आवाज सारखा येतो आहे. मध्येच फळीवर बसलेल्या कोंबडीनं घशातल्या घशात आवाज केला. दारातून उड्या मारीत एक बिडकी आत आली आणि काही हालचाल न करता मठ्ठपणे बसून राहिली कितीतरी वेळ. मध्येच एकदा वाटसरू आत खाटल्याकडे बघतो आणि त्याला भास होतो की तो मेलेला माणूस उठून बसला. तो दृष्टी पटकन काढून घेतो. श्वास रोखून कान टवकारतो. पायाला मुंग्या आल्या आहेत तरी नुसता पाय हलवणे सुद्धा त्याला जमत नाही. आवंडा गेला तरी ती हालचाल जाणवते आहे. अरे बाप रे! आणि खरोखरच ते प्रेत उठून बसते. भीषण हसते आणि चालत चालत वाटसराकडे येते. तो भयंकर भीतो आणि मोठमोठ्याने ओरडू लागतो. अहो बाई, ओ बाई, त्यावर पुन्हा चमत्कारिक हसून त्या बाईचा मेलेला मालक वाटसरूकडे दोन्ही पायात अंतर ठेवून उभा राहतो आणि मागे पुढे झोके घेत म्हणतो. अरे, घाबरतोस का? तुला माहित आहे, मेलेला माणूस काही करू शकत नाही. त्याच्या इतकं निरुपद्रवी दुसरं काहीही या जगात नाही. वाटसराचा चेहरा पांढरा फटफटीत पडतो. तरीही तो छातीचाच धीर धरून म्हणतो. पण तू मेला होतास ना? हो तर, मेलो होतो. गरीब माणसाला या दुनियेत पोटासाठी घडोघडी मरावं लागतं. आणि थंडीने गारटल्यासारखा तो जाळाशी येऊन बसतो. आपल्या क्रूर डोळ्यांनी वाटसराकडे बघू लागतो. अंगापिंडाने तो भलताच थोराड आहे आणि वाघासारख्या त्याच्या जबड्याला परमेश्वराने मिशा मनगटासारख्या झाड दिल्या आहेत. रोखून रोखून वाटसराकडे बघितल्यावर राट आवाजात तो बोलतो. शाबास रे वाटसरा, तू धीट दिसतोस. पण खरं सांग, तू मेला आहेस की नाही? असो नसो, तू जास्ती खोलात जाऊ नकोस. आता उजाडत आलं. अंगावरची कापड काढ आणि तुझ्याजवळ जे काही असेल ते मुकाट्याने माझ्या हवाली कर. म्हणजे वाट मारी. या जंगलात नुसत्या कोंबड्या आणि गुरं पाळून संसार चालत नाही. वाटसरा, असला बारीक सारीक धंदा करावा लागतो. आटप. हे काय प्रकरण आहे हे वाटसरूला कळून चुकले. ही भूतचेष्टा नव्हे. हा माणूस मेलेला नाही, काही नाही.
हा सगळा डाव आहे हे त्याला कळून चुकते आणि मग त्याला अवसान येते. भीती जाऊन तो उलट फाजील धीट बनतो. मनमोकळा हसत रोखून बोलतो, गुड 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 गुड, छान प्लॅन आखता तुम्ही लोक, वा 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 वा, अगदी रहस्य कथेसारखं झालं हे सगळं. तरी मी म्हणत होतो की ही बाई मला लवकर आत का ये म्हणे ना. सुरेख सुरेख डोकं चालवता तुम्ही हा. यावर झोपडीचा मालक आपली राठ बोटे वळवतो आणि दमदाटीच्या आवाजात गुरगुरतो, ए चुप रे, उगाच आगाऊ बोलू नकोस, नाहीतर मुडदा पाडीन. पाडाल बुवा, स्वतःचा पाडाल, दुसऱ्याचा पाडाल. काय हो, आजपर्यंत किती जणांना लुटलं तसं? कोणी हिशोब ठेवलाय? नाही ना, ठेवायचा. वाल्या कोळ्यासारखे रांजण वगैरे ठेवायचे वरून. ए पाहुण्या, जास्त बोलू नकोस, मोकाट्यानं काय असेल ते काढ आणि चालता हो. छे छे, मी काहीही देणार नाही. वाटसराच्या या उत्तरानं चोरटा क्षणभर दिपतो, बोलतो, शाबास रे पट्ट्या. अरे मी आजवर अनेक माणसं बघितली. मी मेलेला उठून बसलो रे बसलो की त्यांचे डोळे पांढरे व्हायचे, झीट येऊन पटकन खाली पडायची. खुशाल अंगावरच काढावं आणि त्याला उचलून लांब टाकून यावं. पण बहादरा, तूच एकटा असा बेरकी भेटलास. छाती आहे तुला. अरे जगात आता छातीची माणसं तोडी राहिलीत काय? बरोबर आहे, म्हणून तुझ्यावर हात टाकायला जीव होत नाही माझा. मुकाट्यानं जडती दे आणि आल्या वाटानं चालू लाग. ते जमणार नाही. मी चालू लागतो पण देणार मात्र काही नाही. जीव गमावशील. अरे सोड, पुष्कळ बघितलेत असले. बाला आहे माझ्यापाशी, बघितलास? यानं ढाण्या वाघ मारलाय मी. शक्य आहे? मग काढते, नाहीतर भोगशीन असे. गड्या, तू नुसताच अंगापंडाचा मोठा दिसतोस, दिल काय मोठं नाही तुझं. कोण म्हणतंय? मग हातात भाला घेऊन माझ्यावर गुर्रावला नसतात? माझ्याही हातात दे काही, होऊन जाऊ दे. मग मग चोरटा फार चिडतो, दातोट खाऊन भाला उगारतो. शेवटची संधी तुला, जगतोस का मरतोस? वाट सुरू बसल्या बसल्याच बोलतो, अरे सोड, पुष्कळ ऐकले असे. आणि चोरटा त्वेषाने भाला फेकतो. वाटसरू चपळाईने तो चुकवतो. धाडकन पिस्तुलाचा बार होतो आणि चोरटा त्वेषाने भाला पकडतो. वाटसरू चपळाईने तो चुकवतो. धाडकन पिस्तुलाचा बार होतो. दोन्ही पायांवर अल्लाद उडी घेऊन वाटसरू हुशार झाला आहे. झापाला पाठीचा रेटा देऊन उभा राहिला आहे. रक्तबंबाळ झालेला हात काखेत दाबून उभ्या असलेल्या चोरट्याच्या छातीवर हातातले पिस्तूल त्याने रोखले आहे. जास्ती गडबड करशील तर मुडदा पाडीन भल्या. चुप राहा. डोळे मोठमोठे करून भल्या धनगर वाटसराकडे बघत राहतो. थोडकं हसून म्हणतो, शाबास रे तुझी. तू वाटसरू नाहीस, फौजदार आहेस तर. वा रे हिम्मत. आजपर्यंत अनेक जण धडपडले मला घेरण्यासाठी, पण आज तुझ्या हाताला यश आले. शाबास रे, छातीचा आहेस. अशी माणसं आता राहिली नाहीत फार. दाराशी काळासारखा उभा राहिलेला फौजदार आणि जाळ तोंडावर घेऊन कमरेवरचा भाग पुढे झुकवून त्याला शाब्बासकी देणारा भल्या धनगर. अजूनही रक्तबंबाळ हात त्याने काखेत दाबला आहे. रक्ताचे ओघळ त्याच्या कमरेपर्यंत आले आहेत. फौजदाराशी असे बोलता बोलता भल्या धनगर ताडकन उडी मारतो. बघू रे, धर आता, असे आव्हान देऊन छपरातून नाहीसा होतो. धाड 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 बार होतात. बाहेरच्या काळोखात शिट्या फुंकल्या जातात. बॅटरीचे झोत फिरतात. रायफलच्या गोळ्या सणसणतात. त्यातल्या काही पळणाऱ्या भल्याच्या अंगात घुसतात आणि डुकरासारखा केकाटून तो खाली चिखलात पडतो. दबा धरून राहिलेले शिपाई गोळा होतात. मुडदा उचलून लांबवर ठेवलेल्या मोटारीकडे चालवतात. त्या मोटारीच्या आत 2 पोलिसांच्या मध्ये हात बांधलेली बाई बसली आहे. फौजदार येताच ती किंचाळून म्हणते, वाटसरा, अरे कसा रे दावा साधलास? अरे माझा मालक कुठं आहे? वाटसरू थंडपणे म्हणतो, मला त्याला मारावं लागलं. भल्याचा मुडदा बघताच बाई माशासारखी तडपडते.
टिटवी सारखा आकांत करते. अरे चांडाळा, माझं कुंकू पुसलंस तू, माझं कुंकू पुसलंस. आसरा मागितलास आणि मला जन्माची उघडी केलीस तू. वाट सुरू म्हणतो, बाई माझा इलाज नव्हता. आणि काळोखातून उजेड फेकीत गाडी सुरू होते.